ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट आणि रोटरी क्लबनी एक अतिशय सुंदर सेमिनार अरेंज केलेला आहे इकडे, अदर समिट, आय वुड कॉल इट ॲज समिट. आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. आणि स्पेशली अच्युत गोडबोले सरांना 1-on-1 ऐकायची संधी मिळाली, याबद्दल मी संस्थेचे अतिशय म्हणजे ऋणी आहे. त्यांनी जे विचार मांडले ते खूप थॉट प्रोवोकिंग होते आणि बऱ्यापैकी इन्साईट मिळाली, काय चाललं आहे आत्तापर्यंत आणि काय होऊ घातलं आहे. पण त्याच्यामध्ये काही प्रश्न मला कायम भेडसावतात. म्हणजे आय एम गोइंग टू ॲक्ट ॲज व्हिसल ब्लोअर हिअर. म्हणजे सगळेजण आत्तापर्यंत फॉर बोलत असले तरी ज्या गोष्टी मला बॉदर करतात त्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. आता IoT, IIoT वगैरेमध्ये सगळे डिव्हायसेस, सगळ्या गोष्टी एकमेकांशी कम्युनिकेट करणार आहेत. पण समजा कम्युनिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम झाले, उद्या ॲस्टेरॉइड हिट झाला किंवा सोलार फ्लेअर आली मॅसिव्ह किंवा न्यूक्लिअर वॉर झालं, तर या टेक्नॉलॉजीचं काय होणार? काही छोट्या ड्युरेशन करता. आणि मग ह्युमॅनिटी हा प्रॉब्लेम हँडल करायला इक्विप्ड आहे का? सर, ते आपल्या डिस्कशनमध्ये आपण घेऊया. ओके सर. आपल्याकडं आधी आलेले एक 10-12 प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आपण घेऊया. मग नो काय म्हणायचे? जे ते जे म्हणले त्याला कॉपी टू ऑल, पण जस्ट एक ॲड करतो की म्हणजे मी पहिल्यांदाच या इन्स्टिट्यूटमध्ये आलेलो आहे आणि मला खूप आनंद झाला की एकंदरीत इन्स्टिट्यूट बघून आणि एक दी रिस्पॉन्स आणि एक अरेंजमेंट बघून. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. Now, let us be honest. I am a very odd person out. Industry 4.0 and Industry 5.0, I was not knowing. Yesterday only, because from last 7 days I was asking my colleagues to have information about Industry 4.0 and 5.0. So, any question may be wrong, but I will try to see that the question will be as per the topic. Okay? Now, Industry 4.0, whatever I read and whatever I heard, I think both the panelists will agree or disagree. 4.0 was not with the human, and Industry 5.0, whatever it is, 5.0 ही जी काही इंडस्ट्री आहे ही ह्युमनशी जास्ती संपर्क ठेवणारी आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द डिस्कशन. The first question to everybody, but let us start with Mr. Tamankar. Why there is a need and what is the need to arise to give more importance to consider sustainability in Industry 5.0? सस्टेनेबिलिटीचा अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की आज आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत आपण वापरतो आहे ते आपल्या फ्युचरमध्ये वापरायला मिळावे, त्याची शाश्वती राहावी. नाहीतर आज आपल्याकडे जे काय अवेलेबल आहे ते समजा आपल्याकडे 1 लाख रुपये अकाउंटमध्ये आहेत आणि आपण सगळे वापरून बसलो आणि आपल्याकडे उद्या वापरायला काही नाही आहे, तर दिस इज अ टेरिबली रॉंग अँड बॅड सिच्युएशन. तर आपल्याला जे कमीत कमी गोष्टी लागणारच आहेत आपल्या लाईफस्टाईलमुळे, ह्या आपल्याला कायम प्राप्त होत राहाव्या, कायम मिळत राहाव्या. आणि आपल्यानंतर येणाऱ्या जनरेशन्ससुद्धा म्हणजे they should be fortunate enough to live on this beautiful blue planet just the way we have lived and enjoyed this planet. त्याची हानी करून पुढच्या जनरेशनला सोपवण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर त्यामुळे सस्टेनेबिलिटी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सस्टेनेबिलिटी कडे या दृष्टीने बघितलं जावं की आत्तापर्यंत आपण सगळी जी चर्चा करतो आहे, मे बी इंडस्ट्री 1.0 to 5.0, इट इज ह्युमन सेंट्रिक. Whereas we have to go beyond humanity. आपल्याला संत तुकारामांनी सांगितलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तर इकडे या डम डिव्हाइसमुळे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सुद्धा कनेक्ट घालवतो आहे, फॅमिलीशी घालवतो आहे, सगळ्यांशी घालवतो आहे, जनसंपर्क आपला तुटतो आहे. तर आपण बियॉन्ड दॅट जाऊन आपल्या एन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग्स किंवा प्राणीमात्र किंवा ह्याच्याशी काय संबंध राहणार आहे आपला. समजा आपल्या भोवतालचा समाज आहे हा आपल्याकडून या डिव्हाइसच्या थ्रू कनेक्टेड आहे,
पण बाकीच्या जीवसृष्टीचं काय किंवा बाकीच्या एक्झिस्टन्सचं काय, तर हा सर्वसमावेशक एक्झिस्टन्स आहे आणि तो तसाच राहावा, तर इतर प्राणीमात्रांचाही विचार व्हावा आणि होलिस्टिक अप्रोचनी हे प्लॅनेट जगू शकतं, ह्युमन सेंट्रिक ह्यांनी नाही. त्यामुळे सस्टेनेबिलिटी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. मी जस्ट त्याच्यामध्ये ॲड करतो की जगामध्ये म्हणजे सगळ्यांना माहिती आहे किंवा आता हे एक्झाम्पल्स आहेत की जी स्पेसिस ज्याने डॉमिनन्स केलं ते डिस्ट्रक्ट झाली. डायनॉसॉरचं एक्झाम्पल आहे, ते नाही आहे. तर जेव्हा मनुष्य प्राणी जर म्हणजे डॉमिनन्सच्या एका लिमिटच्या बाहेर जाईल त्यावेळेस आपली पण म्हणजे मनुष्य प्राणी नष्ट होईल किंवा ह्युमन नष्ट होतील. आणि ह्याचे एक्झाम्पल आपण बघतोय, द काइंड ऑफ ए वेदर चेंजेस, क्लायमेट चेंजेस आणि जे आपण एक्सपिरियन्स करतो त्याच्यासाठी सस्टेनेबिलिटी ही इंडस्ट्री 5मध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि इंडस्ट्री 5चं जे मेन पर्पज आहे की जसं याने सांगितलं की ह्युमन फोकस आहे. म्हणजे ह्युमन फोकस आपण म्हणतो की पहिल्यांदा फक्त प्रॉडक्टिव्हिटी आणि बेनिफिट किंवा फायनान्शियल बेनिफिट असं होतं, आणि हे जे आहे आता ह्युमन बेनिफिटसाठी पाहिजे, म्हणून सस्टेनेबिलिटी इम्पॉर्टंट. आणि ह्युमन बेनिफिट म्हणजे फक्त एम्प्लॉई नाही, हे आपण एक अत्यंत समजून घ्यायला पाहिजे. हे ह्युमन तुम्ही 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकता. पहिली कॅटेगरी म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट, जर सस्टेनेबिलिटी आणायची असेल तर ते कंपनीची मॅनेजमेंट आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे किंवा ओनर आहे, किंवा जसं घरामध्ये तुम्ही एक काय मेन फॅमिली, तर ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स, त्यांच्या डिरेक्शन्स, त्यांच्या कमिटमेंटमुळेच सस्टेनेबिलिटी एका ऑर्गनायझेशनमध्ये येऊ शकते. दुसरा जो इम्पॉर्टंट ह्युमॅनिटीचा जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे की एम्प्लॉई, जे सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याची केअर, त्याची चिंता किंवा त्याची सेफ्टी ही महत्त्वाची आहे, किंवा त्याचं वेलबिईंग, क्वालिटी ऑफ लाईफ. तिसरी जी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सप्लाय चेन, ज्याच्यावर आपला बिझनेस डिपेंडंट आहे, म्हणजे ज्याच्याकडून आपण माल घेतो, ज्याला विकतो, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. तर हे 4 हे पण थर्ड पोर्शन आहे. आणि चौथा पोर्शन आहे की ज्या कम्युनिटीमध्ये आपण राहतो त्या कम्युनिटीला आपण काही परत देतो का, किंवा आपली आणि त्यांची कशी संगनमत आहे, किंवा कसं आपण त्यांच्याशी बेनिफिशियल होऊ शकतो, त्या सोसायटीला कसं बेनिफिशियल होऊ शकतो. या 4 गोष्टी जर तुम्ही घ्याल किंवा जर समजून घ्याल, त्याच्यासाठी ॲक्शन घ्याल, तर सस्टेनेबिलिटीवर आपण राहू शकतो, किंवा लाँग टर्म यू विल बी सस्टेनेबल ॲज अ बिझनेस पर्सन ऑर ॲज अ इंडस्ट्री. 2011 साली औद्योगिक 4.10 हे सुरू झालं, आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे होते, कारण की आता मी थोडासा मराठीकडे जातो, त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे होते. इट इज अ पॉलिसी ड्रिव्हन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस युजिंग डिजिटल टेक्नॉलॉजीज. 11 आणि 24 जवळपास 13 वर्षे झाली, आणि त्याच्यामध्ये काय काय आपण वापरले. क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ॲटोनॉमस रोबोट्स आहे, ऑग्युमेंटेड रियालिटी आहे, ब्लॉकचेन टू क्रिएट स्मार्ट फॅक्टरीज. या सगळ्या गोष्टी 2011मध्ये आल्या. तर माझा प्रश्न या प्रश्नातला नाही आहे, या दोघांनी बऱ्यापैकी त्याची जी चर्चा केली की आपण पुन्हा पुन्हा फिरून सस्टेनेबिलिटी वगैरे असा प्रश्न विचारतो, आणि सगळं आपलं जे उद्योग आहे हा 2 गोष्टी वेगळ्या आहेत. बिझनेस हा प्रोफेशनल पद्धतीने पण चालतो आणि कमर्शियल पद्धतीने पण चालतो. तर दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये बिझनेस मॉडेल्समध्ये काय काय चेंजेस अपेक्षित आहेत. बिझनेस मॉडेल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट इंडस्ट्री, आय एम टॉकिंग अबाउट बिझनेस. देन विल गो विथ द इंडस्ट्री. Would you like to elaborate? आय थिंक सिन्स माझा एक्सपिरियन्स, मी टाटा स्टीलमध्ये 32 वर्ष काम केल्यामुळे मी थोडं जास्त सांगू शकतो की बिझनेस तुम्ही जे म्हणलात ते बरोबर आहे की जर इंडस्ट्री सस्टेनेबल करायची असेल तर तुम्हाला बिझनेस मॉडेल पाहिजे, आणि हे बिझनेस मॉडेल इथिक्सवर बेस पाहिजे, आणि इथिकल बिहेवियर इन ऑल स्पियर्स, म्हणजे ते कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यासाठी मग तुम्ही कोड ऑफ कंडक्ट करा, तुमच्या पॉलिसीज करा. जसं इथं मी बाहेर बघितल्यात की एकदम मिशन आहे, स्टेटमेंट आहे, सगळ्या पॉलिसीज आहेत, आणि त्याचं कंप्लायन्स होतं की नाही, की त्याच्याप्रमाणे बिहेवियर होतं आहे की नाही. सो म्हणून त्याच्या कुठल्याही सस्टेनेबल बिझनेस मॉडेलसाठी तुमचे पॉलिसी, कोड ऑफ कंडक्ट, कंप्लायन्स आणि रिव्ह्यू, सिम्पल क्वालिटी सिस्टमचं जे सायकल आहे, PDCA, प्लॅन, डू, चेक अँड रिव्ह्यू, यू अप्लाय दॅट मॉडेल, आय थिंक इट विल कवर एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड. ॲड करू? येस. ह्याच्यामध्ये मला एक छोटीशी गोष्ट ॲड करायची आहे. कमर्शियली आपण विचार करताना सैन्य बोटावर चालतं, कंपनी पैशावर चालते,
जो स्टाफ असतो त्याला प्रॉपर रेम्युनरेशन मिळालं पाहिजे, हा भाग आलाच. पण त्याच्यामध्ये असा भागही आहे की आता आपण इंजिनिअरिंग टर्म्समध्ये थोडंसं बोलूया की कॉम्पिटन्स पण त्याला राहायला पाहिजे. सस्टेनेबिलिटी ऑफ ह्युमन ब्रेनची सुद्धा गरज आहे असं मला थोडंसं वाटतं याच्यामध्ये. देर इज अ ह्यूज लॉस ऑफ ह्युमन इंटेलिजन्स इन माय ओपिनियन. एक दोन छोटीशी एक्झाम्पल घेऊन सांगतो. एक इंडस्ट्रियल एरियामध्ये ह्यूज वॉटर टँक होता, ग्राउंड वॉटर टँक, आणि तो क्लिनिंगला एम्प्टी केला तर तो सबंध त्याचा टॉप उपसून आला, डिफ्लेक्ट झाला, 450 mm असा रिव्हर्स स्लोप आला त्याला. तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, मी स्ट्रक्चरल इंजिनियर असल्यामुळे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असल्यामुळे थोडंसं त्या ओरिएंटेशननी सांगतो आहे. तर स्ट्रक्चरल इंजिनियरने डिझाईन सबमिट केलं, आमचं सगळं बरोबर आहे, कुठेच चुकलेलं नाही आहे, आमचा काही संबंध नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला इंजिनियर म्हणून आपण जेव्हा ह्याच्याकडे बघतो तेव्हा फ्लोटेशनमध्ये आता AI आहे, म्हणजे बेसिकली कम्प्युटर प्रोग्रामिंग स्टॅड मॉडेल केलं होतं त्यांनी आणि त्याला हिंज सपोर्ट दिला होता. हिंज सपोर्टचा अर्थ त्याला रिॲक्शन येते, पण जेव्हा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे तेव्हा ते रिॲक्शन देईल. जेव्हा अपलिफ्ट लोड आहे आणि ज्याला वरती काही आधार नाही आहे तर जे कॉलममधले ते रिॲक्शन देऊच शकत नाही. हे बेसिकली इंजिनियरला ह्युमन इंटेलिजन्सनी कळलं पाहिजे. ओव्हर रिलायन्स ऑन AI और सॉफ्टवेअर इज किलिंग अवर ह्युमन पॉवर अँड दॅट इज गोइंग टू किल द कंपनीज. तर इथे कुठेतरी फोकस देऊन लक्ष द्यायची गरज आहे. दुसरं एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. समजा एक ब्रिज गर्डर इन्स्टॉल करायचा आपल्याला, तो 100 टनाचा आहे आणि आपल्याकडे फक्त 50 टनाचा क्रेन आहे. तर व्हॉट्स द वे आउट? 2 50च्या चालणार नाहीत, 3 50च्या लागणार. तर 3 50च्या क्रेन वापरून आपण गर्डर कसा उचलणार? जर एका लाईनीत लावल्या तर त्यातले जे सस्पेंडर्स आहेत ते तिन्ही एका वेळेला टाईट पोझिशनमध्ये राहत नाहीत. एक स्लॅकन होतो आणि लोड 2 वरती जातं आणि शेवटी क्रेन टॉपल होऊ शकतो. तर त्याचा CG काढून क्रॉसबूम लावून 3 क्रेन, म्हणजे एका बाजूनी 1 उचलले आहे, क्रॉसबूमनी 2 उचलले आहेत, टोटल कपॅसिटी 150 आहे. तर ते कम्फर्टेबली 100 टन उचलू शकणार आहे. हा ह्युमन इंटेलिजन्स आहे. नो सॉफ्टवेअर विल सॉल्व दिस प्रॉब्लेम फॉर यू. सो इंजिनिअरिंग वाईज हे समजणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. आणि कंपनीचा रेव्हेन्यू, त्याची लिगसी किंवा त्याची काय म्हणूया आपण, त्याचा सर्वायवल सगळं ह्याच्या इंटेलिजन्सवर अवलंबून आहे. तो पण सस्टेनेबल असला पाहिजे. इंडस्ट्री 5.0मध्ये असं म्हटलं आहे की देर इज अ फ्युचर ओरिएंटेड अँड सोशल ड्रिवन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. सगळ्यात महत्त्वाचा शब्द, अँड इकॉनॉमी दॅट वर्क्स फॉर पीपल. आपण बिझनेसविषयी बोललो, इंडस्ट्रीविषयी बोला. व्हॉट डू यू थिंक द चेंजेस विच विल बिकम नेसेसिटी फॉर इंडस्ट्री? वी टॉक्ड अबाउट बिझनेस. मी बिझनेस आणि इंडस्ट्री जरा मुद्दाम वेगळं काढलं. अनफॉर्च्युनेटली सिव्हिल मध्ये काम करताना म्हणजे इंडस्ट्रीसाठी डेफिनेटली 5मध्ये जात असाल, दॅट डझंट मीन दॅट की वी विल इन्क्रीज कॉस्ट अँड ऑल दोज थिंग्स. सो डेफिनेटली इन इंडस्ट्री the resource management or the optimum utilization of resources will become very important, that aspect, to reduce the cost, to reduce the weight of the, जसं म्हणतात ना गाडीचं वजन कमी झालं तर इफिशियन्सी वाढते किंवा तसं. सो जे सेकंड पार्ट जो आहे तो एनर्जी इफिशियन्सी, त्याच्यावर येणार. हां, म्हणजे ते एक इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रीसाठी की तुम्ही एनर्जी इफिशियन्सी साधं. थर्ड इज द कस्टमर डिलाईट. जसं यांनी सांगितलं होतं की आज म्हणजे कस्टमरची डिमांड किंवा एक्सपेक्टेशन जास्त आहे इंडस्ट्रीकडून. त्याला त्याच्या मापाचा शूज पाहिजे, त्याच्या मापाचा टी-शर्ट पाहिजे तसं बॅनर पाहिजे. तर हे जे आहे ते कस्टमायझेशन पॉसिबल होतं इंडस्ट्री 5मुळे होऊ शकतं. चौथं जे आपण निग्लेक्ट करतो किंवा समजतो माझं काम नाही आहे, दॅट इज दी वेस्ट मॅनेजमेंट, ऑर यू कॅन कॉल इट नाऊ ए सर्क्युलर इकॉनॉमी. So nothing is waste, everything is reusable. So that is what we should understand as an industry. And fifth is definitely the well-being of community. हे इंडस्ट्रीनं पण करायला पाहिजे. आणि जस्ट माय एक्सपिरियन्स और माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू इज दॅट की तुम्ही कुठली इंडस्ट्री रन करा, हे करा, जर तिथं तुम्ही हाऊसकीपिंग, जर तिथं तुम्ही प्रॉपर ॲस्थेटिक सेन्स, छोटंसं गार्डन, काही झाडं येते आणि क्लिनलीनेस, वेस्ट मॅनेजमेंट जर ठेवली तर मी तुम्हाला सांगू शकतो ॲज अ ऑडिटर, क्वालिटी ऑडिटर सिस्टम, तुमचे 95% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. फक्त 5% प्रॉब्लेम जे असतात ते तुम्हाला
दुसऱ्या पद्धतीनं सोडवावे लागतील, पण यू विल अंडरस्टँड दॅट की त्याचा फायदा जो असतो तो खूप जास्त असतो. अनफॉर्च्युनेटली सिव्हिल ला अजून इंडस्ट्रीयल स्टेटस प्राप्त झाली नाही आहे असं माझं मत आहे. ज्या गोष्टी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते कन्स्ट्रक्शन साईट्सवर आपण या स्टेजला पोचलेलं नाही आहे. पहिल्यांदा आपण तिकडे पोचू आणि मग हे कसं इम्प्लिमेंट करायचं बघू. म्हणजे आपल्याला रिसोर्स प्लॅनिंग किंवा इन्व्हेंटरी कमीत कमी ठेवणं. सर आय डिसॲग्री विथ दॅट. दोघे पॅनलिस्ट आय टोटली डिसॲग्री विथ दॅट. जस्ट अ मिनिट, दोनही पॅनलिस्ट थांबवतो. ही वॉज वर्किंग इन अ व्हेरी बिग ऑर्गनायझेशन. एक मिनिट, इंडस्ट्री 5.0 काय म्हणते परत एकदा वाचतो मी. इट इज अ क्रॉस सेक्टरल अप्रोच. इट इज अ क्रॉस सेक्टरल अप्रोच, रेझिलियन्स, गव्हर्नन्स अँड शिफ्टिंग फ्रॉम कॉम्पिटिटिव्हनेस प्रायोरिटी ऑफ इंडस्ट्री 4.0 टू द डिजिटलायझेशन विथ अ पर्पज. म्हणजे इथं बसलेल्या सिव्हिलवाल्यांनी माझा मेकॅनिकलची काय संबंध नाही, मेकॅनिकलवाल्यांनी इलेक्ट्रिकलची काय संबंध नाही. कारण की हे असं म्हणणं आपल्याला इंजिनिअरिंगला फारसं चांगलं नाही. आम्ही सगळेच आता जवळपास 60च्या पुढं पोचलो आहे. तेव्हा मला असं वाटतं की मुद्दा असा आहे की आपल्याला सस्टेनेबिलिटी आणि एथिक्स या विषयावर बोलायचे आहे. तेव्हा सिव्हिल ही इंडस्ट्री नाही, सिव्हिलवरच इंडस्ट्री उभी राहते. सिव्हिल इटसेल्फ इज अ इंडस्ट्री. सिव्हिलच्या हाताखाली काम करणारी मंडळी, मी जरी इलेक्ट्रिकल इंजिनियर असलो तरी तर सिव्हिल असेल तरच इंडस्ट्री उभी राहते. आपण आपल्याला का कमी म्हणायचं. सर कमी ज्या विषयावर आपला वर्कफोर्स तशा स्टाईलनी नाही. त्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्या साईटवरच्या कोणाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इंडस्ट्रियल सारखं नाही आहे. प्लीज टेक नोट ऑफ दिस पॉईंट. हो, पण त्याला आपल्या काही इंडस्ट्री, समजा L&T आहे, गोदरेज आहे, मोठ्या ज्या इंडस्ट्रियल कंपन्या आहेत त्या ठेवतात की आपल्याकडं आपल्या रेट कॉम्पिटेटिव्हमुळे आपला प्रॉब्लेम आहे हे समजून घेऊया आपण. कारण की एक लेबर 450ला काम करतो, दुसरा 500ला करतो, दुसरा 350ला करतो. आपण कमी रेटनं काम घेतो. स्ट्रक्चरवाला त्याचं कुठेतरी गडबड असते, त्यामुळे तो स्टील कमी करतो, सगळी गडबड होते. हा आपला सगळा प्रॉब्लेमच आहे. प्रॉब्लेम आहे मान्य झालं. आणि ह्या प्रॉब्लेममधून 4.0 पासून 5.0 आपल्याला जायचं आहे. तेव्हा इतिहासात जाऊया नको. ओके, पुढचा प्रश्न ह्या सगळ्यामध्ये हाऊ इंडस्ट्री विल इन्फ्लुएन्स एन्व्हायरमेंटल सेगमेंट. ह्याच्यावर तुम्ही बरंचसं बोललाय, पण ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. कोण सुरुवात करतो? मी करतो. म्हणजे माझं असं मत आहे, तुम्ही ॲड करू शकता की इन्व्हायरमेंटल चेंजेस ज्या करायचे, इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट होतो हे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या पण इव्हन एनी चेंज, जसं म्हणते चेंज इज परमनंट, सो इम्पॅक्ट ऑन इन्व्हायरमेंट इज परमनंट. परंतु या इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट कमी करण्यासाठी किंवा याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे की तुम्हाला टेक्नॉलॉजी लागते. दुसरी गोष्ट तुम्हाला पैसे लागतात. तिसरी गोष्ट त्याचं गेस्टेशन पिरियड जास्त आहे. आता जर तुम्ही म्हटलात की आज मी पेट्रोल गाडी वापरतो, उद्या मी EV घेतो, एवढं सोपं नाही आहे. किंवा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांचे बॉयलर्स आहेत किंवा काय आहे, त्यांना माहिती आहे की आज बॉयलरला कोळसा घालायचं तर गॅसवर कसं जायचं, किती त्रास आहे, किंवा गॅसवरून तुम्ही बाकी कुठलं फ्युअल. सो फ्युएल स्विच इज व्हेरी डिफिकल्ट आस्पेक्ट. आणि त्याच्यामुळे इन्व्हायरमेंट वरचा जो इम्पॅक्ट कमी करण्यासाठी इंडस्ट्रीला खूप जास्त हेल्प पाहिजे. इन अ वे टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू इझी फायनान्स आहेत, म्हणजे ग्रीन फायनान्स किंवा इझी फायनान्स हे पाहिजे. तिसरी गोष्ट, इंडस्ट्री म्हणजे ऑल्सो नीड्स टू बी रेझिलियन्स इन दॅट केस, की ती तुम्ही प्रत्येक चेंजला किती फास्ट अडॉप्ट होऊ शकता. त्या अडॅप्टेबिलिटी ऑफ चेंज इज अ इम्पॉर्टंट फ्रॉम इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू. चौथी गोष्ट म्हणजे की जे सर्वात आपण आत्तापर्यंत खूप वेळा डिस्कस केलं की माझी मॅनपॉवर आहे, माझे जे रिसोर्स आहे, की त्याला मी कसं तयार करू प्रत्येक वेळेस. आज जो तुम्ही एकाला गाडी चालवता, उद्या तुम्ही त्याला हेलिकॉप्टर द्या तर ते नाही आहे सेम. त्याला हेलिकॉप्टरशी तुम्हाला हे करावं लागेल, ट्रेन करावं लागेल. तसंच आहे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे की या सगळ्या चेंजेसमध्ये परत मी म्हणतो की कम्युनिटीचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या लार्ज इंडस्ट्रीमध्ये जे काम केलेत किंवा जे जातील त्यांना एक्सपिरियन्स करता येईल की व्हाय कम्युनिटी आणि कम्युनिटी किती इम्पॉर्टंट. म्हणजे सर्वात म्हणजे आत्ता सध्या एक्झाम्पल आपण पेपरमध्ये वाचतो आहे की पुण्यातल्या बालेवाडीमधल्या बऱ्याच इंडस्ट्री शिफ्ट होत आहेत. का? कारण काय तर लोकांना 4 किलोमीटर जाण्यासाठी 1 तास लागतो. म्हणजे ही गोष्ट आपण कम्युनिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कन्सिडर करा की जर 4 किलोमीटर जायला जर तुम्हाला 1 तास लागत असेल तर डेफिनेटली इंडस्ट्री ग्रो कशी होणार. म्हणजे ॲज अ बिझनेस यू कॅनॉट ग्रो इन दॅट सिच्युएशन. थँक्यू. ह्याच्यामध्ये मला असं ॲड करायचं की फॉर्च्युनेटली वी वेअर पार्ट ऑफ डिझाईन ऑफ कॉम्प्रेस बायोगॅस प्रोजेक्ट्स, इथेनॉल प्रोजेक्ट. तर हे बेसिकली फॉसिल फ्युअल नाही आहे.
हे इथल्या इथे म्हणजे कार्बन न्यूट्रल आहे. म्हणजे इथल्या इथे वनस्पती उगवत आहेत, ते ॲटमॉस्फिअरमधला कार्बन शोषत आहेत, एनर्जी कन्वर्ट होताना त्याचा CO2 होतो आहे. म्हणजे नेट बॅलन्स आहे. आपण जमिनीतला काढलेलं फॉसिल फ्युएल जाळून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड असं ॲड करत नाही आहे. सो इट इज अ फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी. त्यांनी एकतर आपल्या स्वतःकडे फॉसिल फ्युएलचे साठे कमी आहेत, त्या मानाने ऑइल नाही आहे, त्याच्यामध्ये आपण ह्यूज पैसे डॉलर्स आपण खर्च करतो इम्पोर्ट करता. व्हेरॅज ही जी टेक्नॉलॉजी आहे ह्यानी स्पेशली शेतकऱ्यांचा जबरदस्त फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे ते सस्टेनेबिलिटी आस्पेक्ट म्हणजे कार्बन न्यूट्रल असणे ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतात अशी एक कल्पना आहे की आत्ता फॉसिल फ्युएलनी जमिनीतून काढून आपण हायड्रोकार्बन जाळले, कार्बन डायऑक्साईड ॲड झाला आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, तर तो पुन्हा कार्बन आपण जमिनीशी कसा जोडू शकतो. तर हे जे प्लांट्स तयार होतात त्याच्याकडून बायोचार ही कदाचित तुम्ही कल्पना म्हणजे कॉन्सेप्ट माहिती असेल किंवा नाही मला कल्पना नाही, त्याचा आपण चार बनवतो आणि जमिनीत फिक्स करतो आणि तो जेव्हा ॲक्टिवेट होतो म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ कार्बन कॅन हाऊस सरफेस एरिया ऑफ अ फुटबॉल फील्ड आणि त्याच्यावरती स्टॅटिक चार्जेस राहतात, त्याच्यावरती मॉइश्चर राहतं, दोज आर बॅक्टेरियल कॉलनीज अँड द सॉईल बिकम्स लिव्हिंग सॉईल. आज आपण रासायनिक खतं वापरून सॉईल मारून टाकले पार ठार, तर लिव्हिंग सॉईल झाल्याशिवाय सस्टेनेबिलिटी येणार पण नाही आणि जो आपण ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन सोडलेला आहे तो आपण जमिनीशी फिक्स करू शकतो आणि या दृष्टीने एक मोठी गोष्ट आपण अचीव करू शकतो. ॲट द सेम टाईम आपल्या शेतकऱ्यांना त्याचा जबरदस्त फायदा होऊ शकतो. मला वाटतं तामनकर सरांसाठी टाळ्या एवढ्यासाठी वाजवा. ते म्हणले मी सिव्हिलवाला आहे, बरोबर आहे की नाही, आणि हे सगळं त्यांनी जे सांगितलं ते एन्व्हायरमेंट, केमिस्ट्री आणि आमचं एनर्जी म्हणजे इंडस्ट्री 5.0 मधला क्रॉस सेक्टरल अप्रोच त्यांच्याकडे ऑलरेडी डेव्हलप आहे. म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. इंडस्ट्री 5.0 साठी ही इज रेडी. ओके, नाउ लेट अस कम टू अगेन सेम क्वेश्चन विथ डिफरंट आस्पेक्ट. यू वर्क विथ टाटा, आय थिंक सो. So let me apprise those people. When the vehicle which has been started in Mamata Banerjee's tenure in Singur, and it has been shifted to Sanand. What was the environmental segment? What you people have considered? ठीक आहे, म्हणजे मी एक्झॅक्टली टाटा मोटर्समध्ये नव्हतं पण तरी सांगू शकतो की सॉरी ही पहिली गोष्ट सर्वात मोठा इम्पॅक्ट तो झाला त्याच्यामध्ये की जी कार तुम्हाला लाख रुपयात मिळायची असती ती नॅनो ती नाही मिळाली काही का असं. कारण काय की प्लॅन कन्स्ट्रक्ट करायला जे 1500 करोड लागले ते पाण्यात गेली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जो प्लॅन कन्स्ट्रक्ट केला होता तो त्यांना रिशिफ्ट करावा लागला. तर ह्याच्यामध्ये जे प्रोडक्शन 3-4 वर्ष पुढं गेलं त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आणि जे प्लॅनिंग केलं होतं की सिंगूर का किंवा कलकत्ता जवळ आहे, पोर्ट जवळ आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या सप्लाय चेन चेंज झाली, हे चेंज झाली, हे झालं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की सानंदला त्याचा बेनिफिट झाला, पण आज जर तुम्ही फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली सिंगूरला गेला तर तुम्हाला वाईट वाटेल की तिथल्या लोकांना डिप्राईव्ह केलं गेलं इन अ वे. आज जर तिथं प्लॅन झाला असता तर जे आता वेस्ट बेंगॉलमध्ये जे हिंडलेत किंवा ज्यांनी बघितलं आहे तर ते समजू शकतील की रिअली दोज पीपल आर डिप्राईव्ड फ्रॉम एन ऑपॉर्च्युनिटी. सो मी हा प्रश्न का विचारला, हा या आजच्या पॅनलचा विषय नाही आहे, परंतु जेव्हा आपण एन्व्हायरमेंटचा विषय करतो आणि रतन टाटांना आपण सकाळीच श्रद्धांजली वाहिली. रतन टाटांचं बऱ्याच जणांनी वाचलं असेल किंवा मी जर वाचलेलं कदाचित रिपीट असेल. 1500 कोटी रुपये एका रात्री त्यांनी चेंज केले आणि ते 1500 कोटी रुपये त्यांनी आनंदमध्ये घातले. परंतु त्या सगळ्या काळामध्ये जो एन्व्हायरमेंटवर जो इफेक्ट झाला त्याच्यामध्ये नॅनो महाग झाली आणि अननेसेसरी जी सर्वसामान्यांच्या हातात असणारी जी गाडी लाख रुपयामध्ये ती मिळू शकली नाही आणि नॅनोचा प्रकल्प काही दिवसानं बंद करावा लागला. ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटलचा जो सेगमेंट आहे तो 5.0मध्ये सर्व इंडस्ट्रीनी लक्षात घ्यावा असं इंडस्ट्री 5.0 मध्ये आपण अजून 4.0मधून बाहेर आलेलो नाही. नाव लेट अस कम टू दी एनर्जी कन्झर्वेशन. What will be the effect of energy conservation in industry 5.0 shifting from 4.0 to 5.0? I'm not aware about that. Sir.
आय थिंक म्हणजे जसं आहे की इन्व्हायरमेंट अँड एनर्जी ॲज फार ॲज तुम्ही जे इम्पॅक्ट म्हणता फार वेगळं करू शकत नाही. कारण इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जर तुम्ही इंडस्ट्री पॉईंट ऑफमध्ये बघितलं तर प्रोडक्शन किंवा प्रॉडक्टिव्हिटी आणि लो कॉस्ट किंवा लेस कॉस्टसाठी एनर्जी इफिशियन्सी मोस्ट इम्पॉर्टंट. सो त्यामध्ये एनर्जी सेविंग तुम्ही कसं पण करा ना, फ्युएल स्विचनी करा, सोलरनी करा, विंडनी करा, कुठल्याही दृष्टीनं करा, ते तुमचं एनर्जी करा. दुसरी गोष्ट की लाईफ सायकल असेसमेंट बघायला पाहिजे. म्हणजे फक्त माझंच प्रॉडक्ट नाही, पण माझं प्रॉडक्ट जसं कार करतं किंवा तुम्ही कुठली पण हे केलं तर ते वापरण्यासाठी फ्रीज केलात, तर फ्रीज वापरण्यासाठी त्याला लाईफ टाईम त्याला किती एनर्जी लागते, हां त्याच्यावर पण तुम्ही जर सेविंग केलं तर ते तुमचं लाईफ सायकल अचिव्हमेंट आहे. त्यामुळे तो एक अँगल इंडस्ट्री 5ला जरूर पकडायला पाहिजे. आता आपण म्हणतो ना 5 स्टार फ्रीज घ्या किंवा तुम्ही एनर्जी इफिशियन्सी AC घ्या, तो प्रकार तो त्यामध्ये आहे. आणि एक सर्वात ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की रिसोर्सेस कमी केले किंवा करण्यासाठी सप्लाय चेनसाठी तुम्ही जेवढं इफर्ट घालाल तेवढं तुमचे एनर्जी कमी लागेल आणि तुम्हाला कॉस्ट कमी येईल, प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, कार्बन कमी होईल, तुमचे सगळे मल्टिपल बेनिफिट आहेत. आणि कोर इंडस्ट्रीमध्ये तर म्हणजे स्टील प्लॅन्टमध्ये असं आहे की 40% कॉस्ट इज ऑन एनर्जी, फक्त 15% कॉस्ट ऑन एम्प्लॉई, 40% कॉस्ट इज ऑन एनर्जी. ह्याच्यामध्ये एक छोटासा आस्पेक्ट मला माहिती आहे जो असा आहे की इंडस्ट्रीमध्ये जे हीट वेस्ट होते त्याच्यात हीट रिकव्हरी करून तुम्ही हीट पंप वापरून त्याचा काही वापर करून बऱ्यापैकी एनर्जी वाचवू शकता. आणि LED आणि टर्बो व्हेंटिलेटर ते सगळं आपण ऑलरेडी करतो आहे, म्हणजे त्यात नवीन ॲड करणार काय नाही आहे. पण हीट पंप वापरून फॉर एक्झाम्पल मंगेशकर हॉस्पिटलमधलं जर हे बघितलं आपण तर त्यांनी हीट रिकव्हरी करून बऱ्यापैकी इलेक्ट्रिसिटी वापरलेली आहे. ह्याचा वापर फॉर एक्झाम्पल मी भारत फोर्जमध्ये काम करतो तर त्याच्यामध्ये मॅसिव्ह हीट डिसिपेशन चालू असतं फोर्स केलेल्या जॉबचं, त्याची रिकव्हरी काहीच होत नाही. जस्ट ॲड टू दॅट पॉईंट की हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, परंतु ॲज अन इंडस्ट्री प्लॅनिंग करताना, जमीन घेताना किंवा आपल्याकडे फायनान्स अरेंज करताना आपण या गोष्टी लक्षात घेत नाही किंवा त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा माहिती नसते. त्यामुळे होतं काय की प्लॅन केला की आता हीट एक्सचेंजर लावायला माझ्याकडे जागाच नाही किंवा मी जो बॉयलरचा गॅस काढतो त्याचं रिसर्क्युलेशन करायला माझ्याकडे स्पेस नाही किंवा त्याची टेक्नॉलॉजी नाही. या गोष्टी थोड्या प्लॅनिंगपासूनच आल्या पाहिजेत. दॅट इज माय सबमिशन. थँक्यू. सद्दाम हुसेननं जेव्हा युद्ध केलं तेव्हा नंतर आपण जागे झालो आणि त्याच्यानंतर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी नावाची संस्था भारतात तयार झाली. या दोघांच्या बरोबर मी पॅनल ह्यांना विचारलं तर मी स्वतःला एक पॅनलच समजतो बरं का. त्याच्यामध्ये ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी तयार झाली आणि त्याच्यानंतर भारतामध्ये एनर्जी ऑडिटिंग सुरू झालं. सरांनी मगाशी जे हायड्रोकार्बन वगैरे जे सांगितलं त्याच्याबरोबर आपण फ्रीजपासून कूलंटपर्यंत वापरणाऱ्या सर्व गोष्टीमध्ये चेंजेस आणले आहेत. फक्त आपण त्याला इंडस्ट्री 5.0 म्हणत नाही आहे. 5 स्टार रेटिंग जे आलेलं आहे राईट फ्रॉम LED लॅम्प्स अप टू ऑल एनर्जी कन्झर्वेशन याच्यामध्ये 5 स्टार रेटिंग आलेलं आहे. परंतु आपल्याकडं हे इम्प्लिमेंट करण्याची जी काही सिस्टीम आहे दुर्दैवानं ती नाही. कारण की मला हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट पार्लमेंटमध्ये पास झाला 2024 आलं. 100-500 KVच्या पुढच्या इंडस्ट्री ज्या आहेत त्याचं एनर्जी ऑडिट कंपल्सरी आहे, परंतु होत नाही. परंतु आपण पुन्हा 5.0कडे जाताना आपण असा विचार करूया की हे होईल. कारण की भारत हा स्वप्नांच्यावर आणि आशेवर जगणारा देश आहे आणि जगामध्ये कारण की ह्या इंडस्ट्री 5.0मध्ये असं काय म्हटलेलं आहे की अमेरिका, चायना आणि भारत 3 वेगवेगळ्या देशांची तुलना केलेली आहे. म्हणजे अमेरिका आपल्या किती मोठा देश 35 कोटीचा, चायनाने आपली लोकसंख्येमध्ये स्पर्धा चालू आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. या 3 देशांचं नाव आहे 5.0मध्ये. तेव्हा आपण पुढच्या प्रश्नाकडे आता जाऊया. ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक ह्याच्यावर आपला काय परिणाम होईल इंडस्ट्री 5.0. हाऊ वुड यू लाईक टू डिस्कस अबाउट दी सोशो इकॉनॉमिक चेंजेस बिकॉज ऑफ दी इंडस्ट्री 5.0. सोशो इकॉनॉमिक कारण की नाव दी इंडस्ट्री इज नॉट ओनली विथ दी डिजिटायझेशन, इट इज ड्रिव्हन विथ दी पीपल. तेव्हा सोशो इकॉनॉमिक चेंजेस काय होते. ब्लॉकचेन हा 5चा भाग आहे असं आहे 4.0चा ब्लॉकचेन भाग मग आहे. अनफॉर्च्युनेटली ब्लॉकचेन जेव्हा येईल तेव्हा इतक्या ठिकाणी त्याच्या कॉपीज पसरलेल्या असतील की फ्रॉड करणं शक्य होणार नाही. फ्रॉड करणं शक्य झालं नाही तर वकील आणि CAचे कामं कमी होतील.
जोक्स अपार्ट, बट त्याचा निगेटिव्ह परिणामही आहे आणि पॉझिटिव्ह परिणामही आहे. पॉझिटिव्ह परिणाम क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यावरती होऊ शकतो, पण जो एक्स्ट्रा टाईम जो अवेलेबल आहे तो वापरावा कसा ह्याचा जर माइंडसेट नसेल तर वन कॅन गेट ॲडिक्टेड. सो इट इज अ टू एज स्वॉर्ड विच नीड्स टू बी हँडल्ड व्हेरी केअरफुली. आय थिंक म्हणजे ठीक आहे, तुमचा पॉईंट बरोबर आहे, पण तो एका स्पेसिफिक इंडस्ट्री लिमिटेड आहे असू शकतो, पर्टिक्युलरली जे सॉफ्टवेअर्स आहेत. परंतु जर तुम्ही इंडस्ट्री एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स किंवा ह्याच्यामध्ये बघितलं तर या सगळ्या टेक्नॉलॉजीचा जो सर्वात मोठा चेंज होतो तो मुवमेंट ऑफ ॲन वर्कर्स ऑर एन एम्प्लॉईज, म्हणजे सेगमेंटेशन होऊ शकतं की बाबा जे IT सॉफ्टवेअर आहेत व त्यांचं प्रोडक्शन किंवा त्यांचे आउटकम फ्रॉम साऊथचं आहे, तर साऊथची लोकं दिल्लीत जातात किंवा सगळे साऊथ महाराष्ट्र, नॉर्थ महाराष्ट्र सगळी लोकं मुंबईत, पुण्यात येऊन नोकरी करतात. तर हा जो एक जो चेंजेस, कल्चरल चेंजेस किंवा जो इम्पॅक्ट किंवा वन वे फ्लो होतो हा एक सर्वात मोठा आहे. किंवा इंडियातली लोकं सगळे फॉरेन जातात, ब्रेन ड्रेन, तो एक इम्पॅक्ट सर्वात सोशल इम्पॅक्ट आहे. दुसरं एक आहे की डेफिनेटली नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन ह्याच्यामध्ये आलं की जे एक डिस्पॅरिटी दिसते, की ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, मग ह्याच्यामध्ये जे काम करतात त्यांची सोर्स ऑफ इन्कम हे जास्त असते आणि त्याच्यामुळे एक जो सोशल डिफरन्स होतो तो एक ॲड्रेस करावा लागतो. आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की परत हे येतं की कम्युनिटी ॲडॉप्शन जे होत नाही लवकर त्या नवीन टेक्नॉलॉजीसाठी, किंवा त्याला एक वेळ द्यावा लागतो किंवा त्यांना ती एक प्रक्रिया करावी लागते की ॲक्सेप्टन्स ऑफ युअर इंडस्ट्री बाय द कम्युनिटी. तो एक सर्वात मोठा इम्पॅक्ट. तू इंडस्ट्री 5.0 मध्ये असं म्हटलं आहे, इट इज अ इंटरफेस ऑफ ह्युमन अँड नॅचरल सिस्टीम्स अँड देअर इंटरकनेक्टेड डायनामिक फोर्सेस. साध्या भाषेत सांगायचं तर राजीव गांधींनी जेव्हा मोबाईल आणला तेव्हा 32 रुपये मिनटाला होते, बरोबर. आता आपल्याकडं सुरुवातीला नोकियाचा साधा मोबाईल होता. आता मला असं वाटतं की साध्यातला साधा माणूससुद्धा मोबाईल वापरतो आहे. व्हॉट्सअप 5 वर्षापूर्वी व्हॉट्सअप वापरत नव्हतो. आमचे मित्र जगताप सर म्हणायचे आता तू व्हॉट्सअप घे. मी व्हॉट्सअप घेत नव्हतो, आता व्हॉट्सअपवर सगळेजण करतात. तर ह्याच्यामध्ये या नवीन 5.0 ब्लॉकचेन अजिबात डिलीट होणार नाही, कुठलंही डिजिटायझेशन डिलीट नाही होणार. परंतु आपल्याला त्या डिजिटायझेशनच्या बरोबर लोकांना काम करायचं. त्याच्या दृष्टीनं सोशो इकॉनॉमिक चेंजेस काय होतील आता सांगा. काही डिलीट होणार नाही. नथिंग इज गोइंग टू बी डिलीटेड. ऑन द कंट्री इट विल बी more and more technology will be added. Now socio-economic changes what will be the socio-economic changes? कोबॉट्सच्या संदर्भात जो मगाशी सांगितला, तर डेफिनेटली हॅझार्डस सिच्युएशनमध्ये माणसं जी काम करतात त्यांना ह्याचा प्रचंड फायदा होणार आहे. नंतर रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये प्रचंड फायदा होणार आहे. पण कोबॉट किंवा ड्रोन्स किंवा ह्याचा टेररिझमच्या दृष्टीने वाईट उपयोग पण होऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला नाण्याला 2 बाजू असतात आणि त्या पद्धतीने हँडल झाल्या पाहिजेत. दोन जे आहेत पॉईंट्स. वन म्हणजे की या सगळ्या टेक्नॉलॉजी किंवा याच्यामुळे कम्युनिकेशन एक खूप म्हणजे फास्टर झालं आहे. की आज जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही, म्हणजे माझा एक्झाम्पल मी सांगू शकतो की माझ्या प्लॅन्टमध्ये कुठं काही चुकून काही डिस्चार्ज झाला किंवा काही एक झालं तर ती मला कळायच्या अगोदर कोणीतरी बघतं आणि पोल्युशन बोर्डला इन्फॉर्म करतं आणि तो मला फोन करून सांगतो की बाबा तुझ्या प्लॅनमध्ये काहीतरी गडबड आहे. असं होऊ शकतं. म्हणजे इतकं ते फास्ट झालेलं आहे, पहिली गोष्ट. आणि पण त्याचे बेनिफिट्स पण पुष्कळ आहेत. आणि आपण हे बघू शकतो की आता जे पे फोन का UPI जे झालं आहे त्यामुळे ॲक्च्युली आपण अंडर एस्टिमेट केलं इंडियन लोकांना, पण आय थिंक इंडियन लोकांनी त्याचं ॲक्सेप्टन्स आणि त्याचं युटिलायझेशन एवढं चांगलं केलं आहे की कुठे गेलात तरी तुम्ही इवन बिडीकाडीसुद्धा तुम्हाला फोनपेवर होऊ शकते. तसंच आहे की म्हणजे आय थिंक म्हणजे डोंट अंडर एस्टिमेट टू दी कपॅसिटी ऑफ पीपल टू ॲक्सेप्ट दिस टेक्नॉलॉजीज. दे विल अडॉप्ट इट डेफिनेटली. आणि एक तिसरा जो सर्वात बेनिफिट जास्त झाला इम्पॉर्टंट ते डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये खूप झालं. आणि एक म्हणजे जे मी बरेच वर्ष ओडिसात राहिलो, तर पूर्वी 10 वर्षातून एकदा सायक्लोन यायचं, आता वर्षातून 3दा येतं. परंतु पूर्वी हजारो माणसं घ्यायची, आज एक पण माणूस जात नाही डिझास्टर मॅनेजमेंटमुळे किंवा कोणाचं काही फार नुकसान होत नाही. तो एक सर्वात मोठा चेंज होतो. म्हणजे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये नक्की फरक पडेल. आणि मला असं वाटतं की लेट अस होप फॉर द बेस्ट. म्हणजे पॉझिटिव्ह घेऊया की 4.0 कडून 5.0 पर्यंत जाताना ही जी आपली नवीन पिढी आहे
त्या पिढीला मोर रेझिलियन्स, मोर युजर फ्रेंडली होईल. बरोबर. नाऊ लेट अस कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. ह्या सगळ्याचा डिझाईन ॲस्पेक्टमध्ये, सस्टेनेबिलिटी आणि डिझाईन ॲस्पेक्टमध्ये काय फरक होईल इंडस्ट्रीमध्ये? इंडस्ट्री 5.0मध्ये डिझाईन आणि सस्टेनेबिलिटी हे हँड टू हँड चालेल का वेगळं काय ते? डेफिनेटली हँड टू हँड चालेल, कारण प्रॉडक्ट ओव्हर प्रोडक्शननी वेस्टेज होणार नाही. कदाचित बिफोर हँड काय डिमांड असेल ते कळलेलं असेल ऑलरेडी, आणि कस्टमाइज डिझाईन होईल आणि डिझाईन ऑप्टिमायझेशन पण होईल. त्यामुळे डिझाईन लेवलला याचा 100% फायदा होईल असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आय थिंक माझ्या मताप्रमाणे जसं 5.0 हे फोकस आहे ह्युमनसाठी, तर तोच एक सस्टेनेबिलिटी हा एक सेंटर फोकस राहील पहिल्यांदाच. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या टर्न अराउंड आता म्हणजे कसं आपण सस्टेनेबिलिटी किंवा इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन आउटसाईड समजतो, बट दॅट विल बिकम एन डिस्कशन अमंग्स द बोर्ड ऑफ डिरेक्टर ऑर द मॅनेजिंग डिरेक्टर. सो तो जेव्हा फोकस चेंज होईल तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी अलाईन होतील. आणि एक इम्पॉर्टंट होईल की स्टेक होल्डर एंगेजमेंट, तुम्ही जो विषय केला की आयडेंटिफिकेशन, स्टेक होल्डर एंगेजमेंट हे एक सर्वात जास्त किंवा चांगलं इफेक्टिव्ह होऊ शकेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिस्क असेसमेंट जे एक पाहिजे, जे आपण विचार करत नाही जनरली किंवा त्याच्यावर एवढं हे करत नाही. तर सस्टेनेबिलिटी इम्प्लिमेंटेशन या प्लॅनिंग करताना ऑर्गनायझेशनमध्ये रिस्क असेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की कुणी रिस्क असेसमेंट नसेल केली की सगळं फेल झालं आणि सगळ्या एअरलाईन्स थांबल्या, किंवा आपण गुगल मॅपवर जातो कधी कधी आणि मग कळतं की अरे गुगलने आपल्याला चुकीचा रोड दाखवला, डेड एंड दिसला. पण ही रिस्क आपण असेच नाही करत किंवा आपण व्हेरीफाय करून घेत नाही. आम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. तर अशा गोष्टी ज्या आहेत ते रिस्क असेसमेंट, स्टेक होल्डर एंगेजमेंट अँड फोकस ऑन दी प्लॅनिंग, या 3 गोष्टी इम्पॉर्टंट राहतील. काल एक व्हिडिओ आला होता माझ्याकडे, कदाचित आपल्याकडे बऱ्याच लोकांच्याकडे आला असेल. कोईमुतूर हे गारमेंटमध्ये मोठं हब आहे आणि कोईमुतूरमधल्या एका इंडस्ट्रीचा 3 ते 5 मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे. आपलं अंडर गारमेंट जे स्टिचिंग होतं आणि कटिंग जे होतं ते आता बंद होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच त्या कंपनीनं अशी मशिनरी आणलेली आहे. स्टिचिंग नाही, कटिंग नाही, वेस्टेज नाही, डायरेक्ट फ्रेमवर्क. मगाशी जे त्यांनी सांगितलं दोन्ही प्रकारची टेक्नॉलॉजी. आता पुढची टेक्नॉलॉजी आली 5.0ची संबंधित आहे. आत्ता पाहताना लक्षात आलं, पाहिजे असेल तर व्हिडिओ मी शेअर करेन. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की अंडर गारमेंटमध्ये काहीही वेस्टेज निघणार नाही. वेस्टेज काही नाही म्हणजे डिझाईनमध्ये चेंजेस भारतामध्ये सुद्धा येऊ घातलेले आहे. हा मला वाटतं टाळावाजवळ हरकत नाही. अंडर गारमेंट बिन स्टिचिंगच्या वापरायला काही दिवसांना मिळणार आपल्याला, काही दिवसांना. पण ते कोईमुतूरमध्ये सुरू झालेलं आहे. आत्ता ती कदाचित पहिली पेटंटेड प्रॉडक्ट आहे, पण नाव इट हॅज बीन कम. आणि मला आज ते कळलं की ते इंडस्ट्री 5.0ची आहे. चला पुढे जाऊया. नाव जो प्रश्न आपल्या सगळ्यांना आवडेल, कदाचित आवडणार नाही, ह्याच्यामध्ये व्हॉट आर दी एथिकल कन्सिडरेशन्स. व्हॉट आर दी एथिकल कन्सिडरेशन्स इन इंडस्ट्री 5.0. या सगळ्यामध्ये एथिकल कन्सिडरेशन काय असतील? सगळं माझं झालं म्हणजे आमच्याकडं काय होतं नॉर्मली, नवीन आलं की पहिली जुने काढा, नवीन भरा, कमी ह्याच्यात मिळतात, आणि मग ते जुनी झालेली गोळे गोळ्या घाला. तर ह्याच्यामध्ये एथिकल्स काय होणार 5.0? कारण की ह्याच्यामध्ये इंडस्ट्री 5.0 असं म्हणते की इट इज अ पर्सन स्पेसिफिक, हँड टू हँड काम करायचे. मग एथिक्स राहतील का नाही राहतील? राहिले तर कसे राहायला पाहिजे? नाही, जर सिम्पल गोष्ट आहे की जर तुम्हाला सस्टेनेबल व्हायचं नसेल तर तुम्ही इथिक्स अडॉप्ट करू नका, असं आहे त्याचं. म्हणजे उलटं आहे की सो इफ यू हॅव टू इन्शुअर सस्टेनेबिलिटी तर तुम्हाला इथिक्स अडॉप्ट करावंच लागेल. आणि आय थिंक त्याला ऑप्शन नाही आहे तुमच्यासाठी. आणि त्याच्यासाठीच मेन गोष्ट म्हणजे की म्हणून म्हटलं की ह्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर किंवा मॅनेजमेंटचा खूप मोठा हात आहे की तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं कल्चर, तुमच्या ऑर्गनायझेशनची रेझिलियन्स किंवा त्यांचं जे मॅनेजमेंट ही कशी ठेवणार, त्याच्यासाठीच इथिक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या दृष्टीने एथिक्सचा सरळ साधा सोपा अर्थ आहे, बळी तो कानपिळी ही वृत्ती बाजूला ठेवणे. दॅट इज एथिकल. आता आपण गणपतीची मिरवणूक 24 तास करतो आणि ढोल बडवत, प्राण्यांचं काय होतं, आजारी माणसांचं काय होतं, म्हाताऱ्या माणसांचं काय होतं? वी हॅव नो रिगार्ड फॉर दॅट. सो दॅट इज हाऊ वी आर अनएथिकल सोसायटी. तर हे जर आपण बाजूला ठेवायला शिकलो
आणि नॉन ह्युमन्स म्हणजे अख्खी जीवसृष्टी ही इंटिग्रेटेड आहे. इट्स पार्ट ऑफ अ चेनचा एक लिंक स्नॅप झाली तर चेनची व्हॅल्यू 0 होते. हे जर आपल्याला कळलं तरच आपण एथिकल गोष्टी करू शकतो. आणि कधी एथिकल गोष्टी ह्या सस्टेनेबल असतातच असं मग सस्टेनेबल होण्याकरता आधी एथिकल व्हायला लागतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे बळी बदलावे लागतील, बळी बदलावे लागतील किंवा बळीचे प्रकार बदलावे लागतील. प्रकार बदलायला म्हणजे दिवाळी जवळ झाला आता बळी बदलावा लागेल. येस. चांगला आहे. नाही पण जस्ट वन ॲड की आणि आय थिंक लोकांना असं वाटतं की सस्टेनेबिलिटी हे काहीतरी आउटपुट आहे, पण तसं नाही आहे, पण ही जर्नी आहे हे लक्षात ठेवा की इट इज अ जर्नी. सो तुम्ही कसं हे करता त्याच्यावर तुम्हाला सक्सेस किंवा त्याच्यावर तुमचं हे डिपेंडंट आहे. एथिक्स याची डेफिनेशन तुम्ही काय कराल ह्यात हा प्रश्न नाही आहे, हा धनंजय देवींनी वाढवलेला प्रश्न आहे. एथिक्सची डेफिनेशन तुम्ही काय कराल? जे तुम्हाला मनापासून योग्य वाटतं, सिम्पल भाषा. महात्मा गांधींची भाषा. हां महात्मा चालतं. दुसरी गोष्ट अनादर तुम्ही म्हटलात ते की ज्याच्यामध्ये सगळ्यांचं भलं आहे. टू गो बियॉन्ड युअर सेल्फ अँड युअर काय म्हणूया आपण तुमच्या हवरटपणाच्या पलीकडे जी गोष्ट असते ती एथिकल असते. सिम्पल. इंडस्ट्री 5.0 मध्ये अपेक्षित आहे. आपण जेवलोय पण हावरटपणासारखं जेवलो नसावं. नाही म्हणून जागे होत आपण अजून. ओके, लायटर मोमेंट. चला पुढे जाऊया. मटेरियल आणि मेथड्स हँडलिंगमध्ये काय फरक पडेल? कशामध्ये? मटेरियल आणि मेथड्स हँडलिंगमध्ये. मटेरियल आणि मेथड्स मेथड्स कन्व्हेन्शनल इंडस्ट्री ज्या आहेत, आता आपण 4.0 पाहिला, 5.0 पाहिला, पाहिजे तर परत एकदा वाचतो. 4.0 मध्ये सगळं डिजिटायझेशन, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, माणसाचा काही संबंधच नाही, प्रोग्राम दिला निघून गेला. आता तसं नाही. 5 मध्ये प्रोग्राम द्यायला, ते प्रोग्राम सुपरवाईज करायचा आहे, माणूस पाहिजे. म्हातारं घोडं झालं तरी त्याला जागवायचं आहे, त्या घोड्याने शिकायचं पण आहे. हां, नाही तर ते घोडं मला काही शिकवायचं म्हणून नाही, त्या घोड्यानं नवीन टेक्नॉलॉजी पण शिकायची आहे, हे पण त्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मटेरियल आणि मेथड्समध्ये काय चेंजेस अपेक्षित आहे? नाही मटेरियल्समध्ये जे चेंजेस होतील म्हणजे अल्टरनेटिव्ह मेथड्स म्हणजे मटेरियलसाठी वापरलं जाईल. कारण जेव्हा तुम्ही सस्टेनेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा इन्व्हायरमेंट फुटप्रिंट पॉईंट ऑफ व्ह्यू कराल तर तुम्ही अल्टरनेटिव्ह मेथड बघाल किंवा हे कराल, त्यावेळेस मटेरियल चेंजसाठी अडॅप्टेबिलिटीसाठी पॉईंट होईल. दुसरी गोष्ट म्हणजे वेस्ट रिडक्शन डेफिनेटली कमी होईल. आणि जे मेथड्स म्हणतात ते मेथड्स म्हणजे डिफरंट टेक्नॉलॉजी, अडॉप्शन ऑफ डिफरंट टेक्नॉलॉजी इज गोइंग टू बी there because of an innovation, because of an new technology available or new fuel available. So with that methodology of manufacturing may change. सर मी आता लिमिटेड कॉन्टेक्स्टमध्ये सिव्हिलच्या याच्यात बोलतोय. तुम्ही सर 5.0 मध्ये आलात. हो, नाही तुम्ही सिव्हिलमधनं बाहेर या. नाही, मी सिव्हिलमधून मी मटेरियल सिव्हिलला वापरतो, मी बाहेरची मटेरियल वापरतो. तुम्ही सिव्हिल म्हटलं की मला या अंगावर काटा येतो. मग आता हार्ड यू आर इंजिनियर, तुम्ही 5.0 मध्ये आलाय, तुम्ही सगळं बोलताय, त्यामुळे तुम्ही फक्त सिव्हिल म्हणताय पण बोलताय सगळं. सर मग मी इंजिनियर म्हणजे काय त्याच्याबद्दल बोलतो. हे सगळं लायटर मोमेंट मध्ये चाललंय. नंतर आपण जर अशी वादावादी गेलं तर झोपतील सगळी. उलट जागे आहेत त्याच्यामुळे वाद घातल्यामुळे ऑडियन्स इज स्टील अलाइव्ह अँड नॉट. ओके ओके. एनिवे माझ्या मते सिव्हिल इंजिनियर किंवा इंजिनिअरिंग इज बेसिकली कॉमन सेन्स. तो कुठच्याही ब्रँचचा इंजिनियर कुठच्याही ब्रँचमध्ये काम करू शकतो असं माझं 100% मत आहे. कारण फ्लुईड, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी सगळ्याचं जर आपण बघितलं तर पॅटर्न एक असतो, इक्वेशन्स वेगळे असतात, त्याचे फक्त नॉमेनक्लेचर वेगळं असतं, वागतं तसंच शेवटी. त्यामुळे काय फार फरक नसतो कुठच्याही इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये. मी सिव्हिल ह्याच्याकरता स्पेसिफिकली शब्द वापरला की सिव्हिलमध्ये आपण 3D प्रिंटिंगच करतो, RCC काम करतो. तर ॲक्च्युअली वी आर डुईंग 3D प्रिंटिंग फॉर डॉन्की इयर्स. सो वी आर पायनियर्स इन दॅट. दुसरी गोष्ट, सिव्हिल इंजिनिअरिंग ही टर्म कधी किंवा कशी कॉइन झाली तर कुठच्याही म्हणजे जनरल सोसायटीमध्ये आपल्या असेट्सचं प्रोटेक्शन करायला लागतं. आणि हिस्टॉरिकली 2 ग्रुपमध्ये मारामाऱ्या झाल्या तर पहिलं तुम्ही डिफेन्स सिस्टीम ॲक्टिवेट करता. त्यामुळे इंजिनिअरिंगचा पहिला भाग हा मिलिटरी इंजिनिअरिंग असतो. मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये शॉर्ट ड्युरेशन करता टूल्स असतात आणि त्याचा रिलेव्हन्स छोट्या ड्युरेशन करता चालतो.
पण टेक्नॉलॉजी फ्रॉम मिलिटरी डोमेन टू सिव्हिल डोमेन जाते. फॉर एक्झाम्पल सरांनी सांगितलं इराक वॉरमध्ये काय झालं, हनीकोम स्ट्रक्चरची ट्रिमेंडस डेव्हलपमेंट झाली. हनीकोम स्ट्रक्चर US च्या लोकांनी म्हणजे अशा फ्लॅट पट्ट्या नेल्या, ओढल्या, त्यात सँड भरली, त्याच्यावर रणगाडे नेले. मग ती टेक्नॉलॉजी पुढे सिव्हिल डोमेनमध्ये रोड्सला अप्लाय झाली. सो प्रत्येकाचं ॲप्लिकेशन मिलिटरी पर्स्पेक्टिव्हनी चालू होतं, सिव्हिल डोमेनमध्ये येतं. ड्युरेबिलिटीच्या दृष्टीने त्याचा लाईफ सायकल एन्हान्समेंट होते आणि सिव्हिलला झेपणार नाही. म्हणजे सिव्हिलियन आहे, पण सिव्हिलच्या पलीकडे खूप गोष्टी आणि खूप नॉलेज बेसची आवश्यकता आहे. त्यामुळे सिव्हिलमधूनच ब्रँच आउट झालेल्या आहे सगळ्या बाकीच्या ब्रँचेस. तर त्यामुळे सिव्हिलियन या शब्दाने बघा, सिव्हिल इज सिव्हिलियन इंजिनिअरिंग. तर या लिमिटेड पर्स्पेक्टिव्हनी बघावं. पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मटेरियल आता आपण स्टील आणतो समजा, तर स्टील आपण 12 मीटरचं आणतो. 12 मीटर का, ट्रेलर आपला 12 मीटरचा असतो म्हणून 12 मीटर आपण ट्रान्सपोर्ट करतो, कापतो, वाया जातं. तर आता आपण जेव्हा हायर ह्याच्यामध्ये इक्विपमेंट किंवा मेथडॉलॉजीला जाऊ तेव्हा ड्रॉईंगप्रमाणे डायरेक्ट प्रीकट बार येतील. प्रीकट बार डायरेक्ट साईटवर आले तर वेस्टेज होणार नाही. नंतर नॉट अलोन स्टील, आता फायबर ग्लास रिएन्फोर्समेंट इज अलाउड. तर आता त्याच्यामुळे आपले डिटेरिएशन होणार नाही. पण ह्या सगळ्याला ॲडॉप्शनची गरज आहे आणि फॉर्च्युनेटली आपले आता पॉलिटिकल बोलत नाही पण गोष्टी घडायला लागल्यात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा डेफिनेटली फायदा आहे आपल्याला. याच प्रश्नाला एक सब प्रश्न दोघांनाही आहे, जो तुमच्या दोघांचे आवडीचा आहे, की 2050पर्यंत कदाचित ऑइल पेट्रोलियम संपेल, कदाचित आपण सोलरकडे जाऊ. सोलरची नॅनो टेक्नॉलॉजी आहे, त्याची एफिशियन्सी 14% जास्ती नाही आहे. नॅनो टेक्नॉलॉजी आली तर ती एफिशियन्सी 14% पुढे जाईल. आपण हे जे आज पाणी प्यायला प्लॅस्टिक वापरतो आहे ते सुद्धा या जगाचा एक वाईट भाग झालेला आहे. मग या सगळ्यामध्ये इंडस्ट्री 5.0मध्ये आपण बऱ्याच वेळा स्टील काढतो, आपण बरं स्टील काढतो, वाया जातं, ते आपण रिसायकल करत नाही आणि त्या रिसायकल केलेल्या स्टीलमधूनच आपण सळ्या बनवतो, परंतु त्याचं प्रमाण फार कमी आहे. असं बऱ्याच ठिकाणी आहे. तर या 5.0 कारण की एकंदर नवीन जी काही जनरेशन आहे त्या जनरेशनला ग्रीन एनर्जी आपण बोलतो, परंतु या 5.0मधून आपण काय देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये मटेरियल हँडलिंगमध्ये काय चेंजेस येऊ शकतात वाटे. कारण की बिल्डिंगमध्ये विशेष आता ब्रिक्स बंद झाले, ब्रिक्सची क्वालिटी चेंज झालेली आहे, तसं अजून काय काय होऊ शकतं 5.0मध्ये. थोडंसं विषयांतर इथे बेसिकली सोलार एनर्जी ही ग्रीन एनर्जी नाही असं माझं ठाम मत आहे. पर्याय बेसिकली आपण जर पृथ्वीचं स्ट्रक्चर बघितलं तर हेवियर एलिमेंट्स डिपॉझिट होतात, लायटर एलिमेंट्स वर आहेत आणि आपले लाईफ फॉर्म हायड्रोकार्बन आहेत. त्याच्या सगळ्याचे तुम्ही पिरियडिक टेबल बघितलं तर लाईट वेट आहेत सगळे आणि सगळ्या आपल्या ज्या सो कॉल्ड सस्टेनेबल एनर्जी टेक्नॉलॉजी म्हणतो आहे त्या सगळ्या हेवी मेटल्स वापरतात आणि सगळ्याकरता आपण मायनिंग करतो, पाण्याचा नाश करतो, जमीन बॅरन करतो. तर त्यामुळे आपण एका ठिकाणी होणारं पोल्युशन दुसरीकडे नेतोय आणि समाधान मानतोय. तर नाही, आय डू ॲग्री विथ यू. म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याच्या पुढं 2 स्टेप पुढं जाऊन मी असं म्हणेन की इलेक्ट्रिकल व्हेकल्स हे सुद्धा आपण एका ठिकाणी जाळतो, पण आपल्याला दुसरं फ्युएल नाही म्हणून आपण पर्याय करतो. करेक्ट. माझा मुद्दा असा आहे की मटेरियल्स आणि मेथड्स याच्यामध्ये आपण काय चेंजेस अपेक्षित करतो. चेंजेस म्हणजे माझा याच्यामध्ये अतिशय सोपा आणि साधा दृष्टिकोन आहे. आपले जे प्लांट्स आहेत हे सोलार पॅनल्स आहेत आणि ते हायड्रोकार्बन आहेत. नाही, इंडस्ट्रीचं चाललंय. आय एम नॉट टॉकिंग एन्व्हायरमेंट, आय एम टॉकिंग अबाउट द मटेरियल्स अँड मेथड्स फॉर द इंडस्ट्री. आय एम कमिंग टू दॅट. तर एनर्जी सोर्सेस आपले जे आहेत ते आपण या कार्बन न्यूट्रल गोष्टींच्या पासून निर्माण करू शकतो आणि इट्स अ लाँग गोल डेफिनेटली. कारण आता आपल्याला खूप स्वस्त जमिनीतून काढलेले हायड्रोकार्बन्स वापरायची सवय आहे. तर त्यात बेसिकली आपला पॉप्युलेशन टू लँड रेशो इज गोइंग टू मॅटर व्हेरी मच. आता वी आर ओव्हर पॉप्युलेटेड. इफ वी वॉन्ट टू प्रोड्यूस एनर्जी सोर्सेस फ्रॉम मदर अर्थ तर त्याच्याकरता काहीतरी विचार करून ॲक्शन घ्यायला लागेल असं माझं मत आहे. म्हणजे माझं असं मत आहे की आपण सोलरला किंवा EV बॅटरीला जेवढं आपण निगेटिव्ह म्हणतो किंवा मानतो, परंतु खरंच माझं पहिलं मत आहे की तुम्ही फॉसिल फ्युएल किंवा हे जे आहे फॉसिल फ्युएल अँड कम्पेअर विथ इन EV बॅटरी किंवा मायनिंगसाठी काय जे, बिकॉज मी मायनिंगमध्ये 15 वर्ष काम केलं त्यामुळे मला माहिती आहे. तर खरं काय पोल्युशन असतं.
परंतु एवढं ते वाईट नाही असं माझं मत आहे. कम्पॅरेटिव्हली अगर तुम्ही डाटा बघितलात तर की ठीक आहे, इट इज ए पोल्युटिंग बट लेस पोल्युटिंग. आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की सोलर किंवा बॅटरी ह्याच्यामध्ये जे हेवी एलिमेंट्स आहेत ते डिस्ट्रॉय होत नाहीत. इट इज अ रिसायकलेबल. तर आपल्याला कुठलीही गोष्ट फुकटात पाहिजे, ह्याच्यामुळे ते रिसायकलेबिलिटी होत नाही किंवा तशा सिस्टम्स नाही आहेत. पण तुम्ही जर बघितलं आज तर किंवा जर तुम्ही चायनामध्ये गेलात तर बघाल की तुम्हाला कुठली टू व्हीलर डिझेल पेट्रोलवर दिसत नाही, सगळ्या EV बॅटरीवरच दिसतात. आणि तिथं जे त्यांनी जे एक रिकव्हरी किंवा रेझिलियन्स दाखवला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा पॉल्युशन कमी करण्यामध्ये, ते आपण विचारसुद्धा करू शकत नाही आजच्या दृष्टीने. तर ह्या गोष्टी आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सॉरी मी विसरलो परत प्रश्न. मटेरियल्स आणि मेथड्समध्ये काय चेंजेस येतील इंडस्ट्री 5.0मुळे? सो डेफिनेटली सॉरी, आय थिंक आय विल नॉट एबल टू आन्सर फॉर माझा फक्त एवढा लिमिटेड सरांना एवढा विचारायचं होतं मला की सगळा समजा पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या इलेक्ट्रिसिटीवर आपण कन्वर्ट केला तर तेवढं लिथियम आपल्याकडे अवेलेबल आहे का, आणि बोलिव्हियाची काय काय कंडिशन होईल त्यानंतर? तो इलेक्ट्रिक व्हेकल, सोलर आणि सस्टेनेबिलिटी एथिक्स ह्याचा जर चर्चा करायला बसलो तर मला वाटते 2-1 तास मी एकटाच बोलू शकेन त्या विषयावर. परंतु आपला तो विषय नाही, आपल्याला इंडस्ट्री 5.0शी बोलायचं आहे. मला असं वाटतं की मटेरियल्स आणि मेथड्स या विषयामध्ये जर, कारण की 2011मध्ये 4.0 सुरू झालं आपल्या भारतामध्ये, ते कितपत सुरू झाले तुम्ही इंडस्ट्रीवाले ज्या सांगू शकतील. परंतु लेट अस हॅव सम डिस्कशन ऑन 5.0. एकदा सुरुवात केल्यानंतर काहीतरी होईल. पण मला असं वाटतं की मी मगाशी जे मुद्दे मांडले, प्लास्टिक असेल जे रिसायकलेबल आहे किंवा नाही याच्यावर, कारण की आपण गावोगावी आता भांडणं काय सुरू झाली की माझ्या गावात आणून कचरा टाकायचा नाही. मग पुणे असेल, मुंबई असेल, सातारा असेल, कारण की प्लास्टिक डिस्ट्रॉय होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण स्टील टाकतो ते आपण रिसायकल करत नाही. ह्याच्यामुळं जे काय पर्यावरण तयार होते ह्याच्यामध्ये इंडस्ट्री 5.0नं जर काम केलं तर मला वाटते हा मटेरियल्स हँडलिंगमध्ये बऱ्यापैकी फरक होईल. ना शेवटचे 3 प्रश्न आहेत मंडळी, झोपण्यापूर्वी आपण, आणि झोपले असते तर जागे. टाईम आहे आपल्या रॅपिड फायर क्वेश्चन्स 3 लास्ट रॅपिड फायर क्वेश्चन्स. हाऊ इंडस्ट्री विल इन्क्रीज वर्कर सेफ्टी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी इंडस्ट्री 5.0 कशा पद्धतीचं मार्गदर्शन करू शकेल, असा मराठीतून प्रश्न आहे. आय थिंक ह्याच्यामध्ये म्हणजे सिम्पल आन्सर हेच आहे की कॉन्शियसनेस पाहिजे, नंतर असेसमेंट झाली पाहिजे तुमच्या वर्कची, एन्व्हायरमेंटची एक्सपर्टकडून, जनरली ती होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रिस्क असेसमेंट किंवा त्याचं जे सेफ्टी आहे त्या एम्प्लॉईला इन्व्हॉल्व करू शकता, आणि त्याच्या ज्या सजेशन्स किंवा त्या ज्या आहेत त्या सिन्सिअरली इम्प्लिमेंट केल्या तर तुम्ही जो ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे मॅनेजमेंट करण्यासाठी जेवढा कष्ट पैसा घालवता त्याच्या पुष्कळ कमी पैसा तुम्ही सेफ्टी इम्प्रूव्ह केलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल, असं माझं एक्सपिरियन्स आहे. थँक्यू. तुमच्याकडे इंटेलिजंट गॅजेट्स असल्यामुळे आणि ते मायक्रो साईजचे असल्यामुळे सेफ्टी ऑटोमॅटिकली वाढणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपले रेन पाईप चोक होतात तर त्याच्यात साधं आपण काय म्हणतो त्याला रोबोट्स ड्राईव्ह करून आपण छोटे हे पाठवून व्हेरीफाय करू शकतो, नंतर रिप्लेसमेंट करू शकतो, आगीमध्ये इक्विपमेंट्सचा उपयोग करू शकतो. म्हणजे पूर्वी जिकडे माणसाच्या इंटरव्हेन्शनची गरज होती त्याला म्हणजे एक्सटेंडेड करण म्हणजे आपले सेन्सरी बेसिस, तर हे सगळे इक्विपमेंट आपले एक्सटेंडेड आर्मसारखे आपण वापरू शकतो आणि त्यातून डेफिनेटली सेफ्टी नक्की एन्शुअर होईल असं माझं मत आहे. सो वी हॅव टू मेक दी स्मार्ट वर्क प्लेसेस, आणि इन दॅट कन्सर्न आपल्याला सगळ्या 4.0मधल्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे, रोबोटचा वापर करायचा आहे, आणि रोबोटला मनुष्यच इंटरॅक्ट करणार आहे. कितीही आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता किती जरी वापरली तरी शेवटी मनुष्यालाच काम करायचं आहे. शेवटून दुसरा प्रश्न, इथे बसलेल्या एकंदर जी मंडळी आहेत, प्रेक्षक आणि दर्शक नाही म्हणणार, प्रेक्षक, यांना ह्युमॅनिटेरियन म्हणजे मानवतेविषयी हा 5.0 ही जी इंडस्ट्री आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे? या ऑडियन्सला मानवतेच्या संदर्भामध्ये इंडस्ट्री 5.0 आणि त्याचं टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंट याच्याविषयी तुमचं काय मत आहे? मशीनकडून मशीन प्लस ह्युमन ही स्टेज आपण अचीव करू. त्याच्यामधून ह्युमन एक्सपर्टाईज हे रिडंडंट होणार नाही, किंवा त्यातले जे काय म्हणतो जजमेंट जे आहे ह्युमन जजमेंट
किंवा एक्सपर्टाईज आहे हा मशीन डिपेंड न राहता माणसाच्या डिस्क्रिशनवर मशीनचा सहभाग घेऊन गोष्टी करता येतील आणि याच्या पुढे जे काय इंडस्ट्री 6.0 येईल वॉट एव्हर त्याच्यामध्ये बियॉन्ड ह्युमन बिंग जावं हे इथून असा पुढचा प्रवास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. डेफिनेटली एक्सपेक्टेशन हेच आहे की इंडस्ट्री 5 क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करेल, सेफ्टी इम्प्रूव्ह करेल आणि एक डोमेन एक्सपर्टाईजचा मॅक्झिमम युटिलायझेशन होईल हे एक्सपेक्टेशन. इंडस्ट्री 6.0च्या वेळी आपण तिघही चर्चेला असणार आहे. हां सर लक्षात ठेवा बरं का, आम्हाला तिघांनाच बोला इंडस्ट्री 6.0 जेव्हा येईल तेव्हा. शेवटचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्यासाठी की इंडस्ट्री 5.0 सस्टेनेबल एज्युकेशनसाठी कशी वापरता येईल. एज्युकेशन हे एज्युकेशन सस्टेनेबल पाहिजे, ही सगळी कंटिन्यू राहायला पाहिजेत की. आय थिंक सस्टेनेबिलिटी आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एज्युकेशन हे सुद्धा चेंज व्हायला पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट आहे की एज्युकेशन, त्याचे टेक्निक्स आणि त्याचं अपडेशन. आपण एक एक्झाम्पल बघितलं इंडस्ट्रीमध्ये की क्वालिटी प्रोसिजर असते ती 2014ला केली आहे, ती तशीच धुळकत भिंतीला असते, ती नंतर आज 5 वर्ष कोणी बघितली पण नाही. तसं नाही व्हायला पाहिजे. जनरली सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आणि ती आवश्यकता पण राहील की तुम्हाला तुमचा मॅनपॉवर लगेच अपग्रेड करावा लागेल किंवा फास्टर अपग्रेड करावा लागेल. आणि चेंजिंग ऑफ मॅनपॉवर इज अ कॉस्टली अफेअर. हे आपल्याला पण समजतंच की आज मी 100 रुपयाला गेलो तो नवीन येणारा 150 रुपयाला येतो. त्याचा गेस्टेशन पिरियड 6 महिने असतो, तेव्हा तो फुल इफिशियन्सी देऊ शकतो. तर एकंदरीत याच्यावरून असं आहे की ॲज अ रिमेन प्रॉफिटेबल और रिमेन सस्टेनेबल यू हॅव टू एन्श्युअर दॅट युअर एक्झिस्टिंग मॅनपॉवर गेट्स एज्युकेटेड फॉर अ हायर टेक्नॉलॉजी. And for that purposes, you have to adopt different techniques, visual techniques, digital techniques, self-learning techniques, and its assessment. Generally, people give training but don't take assessment. So that assessment is an important aspect. In Indian context, जोपर्यंत परीक्षा नाही, जोपर्यंत दंडा नाही, तोपर्यंत आपल्याला समजत नाही काय झालं काय नाही झालं असे. ह्युमन स्किलसेट, सॉफ्ट स्किलसेट इम्प्रूव्ह होण्याकरता विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं माझं मत आहे. काय होतं आहे ओव्हर रिलायन्स ऑन सॉफ्टवेअर, तर त्यामुळे वापरणाऱ्यांना जजमेंटच नाही आहे. म्हणजे 100, 1000, 10,000 यातला फरकच कळत नाही लोकांना. इट इज जस्ट अ नंबर. सो ॲक्च्युअली इट इज नॉट अ नंबर, इट इज अ फिजिकल एंटिटी दॅट इज वॉट वी आर हँडलिंग. तर याचं भान येण्याकरता म्हणजे माझी त्याच्यामध्ये अशी थोडीशी विजन आहे की सॉफ्टवेअर अशा पद्धतीने लिहिले जावेत जे समजा मी इन टर्म्स ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग बोलतो आहे आत्ता, प्रपोर्शनिंग ऑफ मेंबर्स हे त्या युजरला करायला लावावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जजमेंट वापरून ते करावं आणि त्याचा परफॉर्मन्स सॉफ्टवेअरच्या थ्रू टेस्ट व्हावा. म्हणजे ते विदिन 3 सायकल्स बरोबर आलं तर त्याला हायर वेटेज द्यावं, त्याला हायर पर्सेंटाईल द्यावं. अशा दृष्टीने आपण आत्ता काय करतो आहे, आपल्या ह्युमन ब्रेन पॉवरचं खच्चीकरण सगळं मी स्वतःच्या बाबतीत सांगतो. आज समजा आमच्या ऑफिसमधली नथिंग टू ॲड बट जस्ट थँक्स अ लॉट फॉर युअर प्रेझन्स अँड आय विश ऑल द बेस्ट आणि शुभ दीपावली तुम्हाला सर्वांना आणि ज्ञानश्री युनिव्हर्सिटीची आणि तुम्हा सगळ्यांची भरभराट हो हीच प्रार्थना. थँक्यू.